मी श्री विठ्ठलानंद पाटील, राहणार अकुर्डे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी इलेक्ट्रिक व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर आहे। सब कॉन्ट्रॅक्ट घेतो, विद्युत वाहिनींची कामं करतोय। मी कळेतील अशोक राजाराम पाटील यांच्याकडून 3 लाख आणि 2 लाख असे व्याजाने घेतले ते। त्याचे माझ्याकडून त्यांनी 36 लाख घेतले। त्यासाठी मी 19/12/2023 रोजी माननीय SP साहेबांच्याकडे तक्रार केली, आणखी 50 लाख मागायला लागलेत म्हणून। मग त्यांनी बोलवून घेतलं, माझं तपासणी केली आणि त्यांनी मान्य केलं, मला 27 लाख परत दिले। परत त्यांचा मित्र अशोक राजाराम पाटील यांचा व्यावसायिक पार्टनर सावकारकीतील प्रल्हाद प्रदीप भोसले यांनी माझ्या मुलग्याला उचललं आणि सांगितलं पैसे परत देणार, पण तुझं पैसे जमा झाल्यानंतर SP साहेबांनी सांगितलेलं अकाउंटला आम्हाला पाहिजेत, त्यासाठी तू आम्हाला चेक दे। माझ्याकडनं 50 ते 60 लाखाचं चेक असं 2 बँकेचं, ICICI बँक आणि बँक ऑफ इंडियाचं घेतलं आणि मुलग्याला मग माझ्या ताब्यात दिलं आणि तिने पैसे माझ्याकडनं रोख ऑनलाईन स्वरूपात अकाउंटला गेलेले आहेत। त्याचं पुरावा पण मी SP ऑफिसना, मुख्यमंत्री कार्यालयात, कलेक्टर ऑफिसना कळवलेलं आहे, बँक स्टेटमेंट दिलेलं आहेत, काही रेकॉर्डिंग दिलेले आहेत। खाजगी सावकारी मी करतोय, 20% करतोय, तरी पण पोलीस स्टेशनमधून दखल घेतली जात नाही आणि कारवाई घेतली नाही। आणि जो सावकार आहे त्याच्यामुळं 5 ते 6 आत्महत्या झाल्यात त्यांच्या टोळीमुळं, आणि ते प्रकरण पूर्ण दाबलेले, त्याची पण उकल व्हावी। मी फक्त मीडियासमोर आलो आहे, न्याय मागायचा, माझी मरायचीच कपॅसिटी आहे आता। फक्त समजून दे जनतेला की इथं असं घटना घडतात। असे खूप कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि खूप मोठी टोळी आहे आणि टोळीला कुणाचा तरी सपोर्ट आहे आणि पोलीस कारवाई करायला धजत नाहीत, कारण पोलिसांना पण त्यांची भीती आहे, एवढी त्यांचं दहशत आहे। आणि ज्याच्या जागेत पोलीस स्टेशन आहे तोच मोठा सावकार आहे। त्याचं वैयक्तिक बँक स्टेटमेंट वगैरे चेक केलं, त्याचं कॉल हिस्ट्री काढली तर 100 लोक तक्रारी करा येतील, एवढे त्याने पिडलेले आहेत। त्याचं 20 ते 25 कोटी बाहेर असतात महिन्याला। आणि पोलिसांना दबाव टाकतो, वेगवेगळ्या प्रकारे सामदाम दंडभेद करून तो दाबतो आणि कुणालाच न्याय मिळू देत नाही। पहिलाच मी माणूस असेल की त्याच्यावर तक्रार केली, पण तक्रार केल्यानंतर माझी अशी अवस्था केली की मरायचं की जगायचं या दोन्हीपर्यंत नेऊन त्या लॉबीनं करून ठेवलेलं आहे माझं। आणि मला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून मला न्याय मिळावं व माझ्यासारख्या अनेक कुटुंबांना न्याय मिळावा, एवढीच फक्त तुमच्याकडनं प्रशासनाला विनंती आहे। आणि याच्या बातम्या लावून म्हणजे हे लोकांच्या पण पोचू दे, अन्याय होतो हे, आणि सरकारनं त्यांच्यावर कारवाई करावी। माझ्याबद्दलच नाही, असं खूप लोकांचं तिथं आत्महत्या झालेल्या आहेत आणि प्रकरणं दाबलेले आहेत, म्हणजे खूप त्याची पण चौकशी व्हावी। ह्या 6 महिन्यात तिथंच 8 ते 10 आत्महत्या झालेल्या आहेत आणि ती प्रकरणं दाबलेली आहेत। म्हणजे कारवाईचा आदेश SP साहेबांना देतो म्हणलेत, पण SP साहेब रजेवर होते। SP साहेबांनी पण स्वतः सांगितले आदेश कारवाई करा म्हणून, पण तपास कळमकर साहेबांच्याकडे घ्यावा अशीच माझी अपेक्षा आहे आर्थिक गुन्ह्यांविषयी शाखेकडे। कारण खाली सगळं कायदा सुव्यवस्था काहीच नाही। आपण बीडला नावं ठेवतोय, आपण सदन एरियात आहे, पण बीडपेक्षा खाली भरपूर गुंड प्रवृत्तीची लोक आहेत, खूप लोक, त्यांना नावं ठेवायची बी गरज नाही। फुल्ल म्हणजे कोल्हापुरात एक वाल्मिकी कराड, हे तरुण वाल्मिकी कराड भरपूर आहेत आणि त्याला सपोर्ट राजकीय लोक काही सपोर्ट देतात, त्यांना गाड्या पाहिजे असतात त्यांच्या 4 व्हीलर मागं पुढे फिरवायला, त्यामुळे त्यांचं पद वाढलं। सर्वसामान्यांचं जीवनच उद्ध्वस्त व्हायची वेळ आलेली आहे। दबाव म्हणजे तू मिटवून घे, बातम्या कोण लावतोय बघतो, कसं लावतोय बघतो, हे भरपूर झालंय। म्हणजे दबंगिरी खूप केली, बातम्या तुझं काय करायचं ते करतो, म्हणजे फक्त तक्रार आता 1 जणावर केली तर 20 सावकार मागे लागलेत, 20 गुंड मागे लागल्यात आणि त्यांच्यावर आता तक्रार करायची म्हटल्यावर ते मूळचा मुद्दा बाजूला सोडून, आता कोणी जे सांगतात त्यांच्यावर करायची म्हटलं मूळचा मुद्दा बाजूला सोडून कुणाला अंगाव घेऊ, ही अवस्था माझी झाली। आता सकाळी घरच्यांचाच विषय होता की काय नाही तर मागे जायचं नाही, शेवटी सगळ्यांनी आत्महत्या करायची, निदान दुसरी पुढची 10 कुटुंब वाचतील। सकाळी सगळ्यांचंच बोलणं झालं ते आमच्या म्हणजे फॅमिलीचं, कारण न्यूज लाईनमध्ये देखील दबंगिरी, प्रत्येक तिथला पत्रकार, इथलं तुम्ही देऊ शकता, कळेतला पत्रकार एकही बातमी देऊ शकत नाही, त्याला ठोकणारच जाऊन, असे त्यांची म्हणजे प्रवृत्तीचे, जाऊन चोपणार म्हणजे घरी जाऊन घुसून मारणार। कळ्यातला पत्रकार बातमीच देऊ शकत नाही, त्याला म्हटलं मी तुला हात जोडून आत्महत्या करतो, बातमी लावूच शकत नाही, कारण दबंगिरीच खूप आहे त्यांची साहेब। आणि ह्याकडून तुमच्याकडून आम्हाला न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे।